भाजप नेते चित्रा वाघ यांच्या विरोधात सध्या अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे शिवसेनेतर्फे महिला कार्यकर्त्यांच्या तर्फे आंदोलन सुरू आहे। तुम्ही बघू शकता तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला कार्यकर्ते ते उभे आहेत आणि चित्रा वाघ यांच्या विरोधात ते आंदोलन सुरू केले आहे। ताई, काय मागणी आहे तुमच्या, कोणाच्या विरोधात तुमच्या आजचे आंदोलन आहे? ज्या बाईचं डोकं फिरलेलं आहे चित्रा वाघ या ज्या आमदार म्हणायला सुद्धा आम्हाला त्यांची लाज वाटते। त्यांना या बाईच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आमचे सन्माननीय विभाग प्रमुख आमदार गटनेते अनिल परब साहेबांच्या बद्दल त्यांनी जे बेकार वक्तव्य काढलेलं आहे, अशा चित्रा वाघ यांचा डोक्यावर परिणाम झालेला आहे। त्यांची लायकी नाही आहे बोलायची त्यांच्याबद्दल। ज्या अनिल परब साहेबांनी गेली 22 वर्ष सभागृहात आपल्या पक्षाचं नेतृत्व सांभाळलेलं आहे, अशाबद्दल ह्यांनी काय बोलावं, ह्यांची काय लायकी? या 4 दिवस झाले नाही यांना आलेल्या, यांना अनिल परब साहेबांबद्दल काय माहिती आहे? तर यांनी माफी मागावी। या लायकीच्या नाही आहेत, आमदार म्हणायच्या लायकीच्या नाही आहेत। पदवीधर निवडणुकीमध्ये ज्यांना भरघोस मत मिळालेली असे अनिल परब साहेब आहेत, ज्यांना सुसंस्कृत लोकांनी मतदान केलेलं आहे। हा अपमान फक्त अनिल परब साहेबांचा नाही, त्यांना केलेल्या प्रत्येक मतदारांचा सुद्धा हा अपमान आहे। या बाईंनी माफी मागायची आणि त्यांना जे पायात बांधायचं आहे ना, त्या बाईंनी आता घुंगरू बांधायचे आणि फिरायचं। नालायक बाई आहे ही। काय मागणी आहे तुमची, काय मागणी काय असेल? याच्या पुढे जाऊन मी असं सांगेल की विधान परिषद या ठिकाणी अनेक धोरणं बांधली जातात, महिलांसाठीची धोरणं बांधली जातात। 90-92च्या काळामध्ये ह्या सभागृहामध्ये महिलांसाठीचं धोरण केलं, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण मिळालं आणि जेव्हा 50% आरक्षण मिळालं त्याच्या जोरावर ह्या सर्व महिला आहेत ज्या संविधानिक पदावर जाऊन बसल्या, किंवा आमच्या मुंबईच्या महिला असतील ज्या नगरसेवक किंवा महापौर पदावर गेल्या। त्यामुळे नक्कीच आम्हाला त्या सभागृहाचा सार्थ अभिमान आहे। पण एक महिला म्हणून मी अजूनही सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि सुसभ्य भाषा वापरते की चित्राताई वाघ यांनी काल ज्या पद्धतीने शिवसेना नेते आणि आमदार अनिल परबांबद्दल वक्तव्य केलं आहे, त्याचा सबंध शिवसेना महिला आघाडीतर्फे मी निषेध करते। त्यांनी लवकरात लवकर शिवसेनेची, उद्धव साहेबांची आणि अनिल परब साहेबांची माफी मागावी। आणि त्याच्याच पुढे मी जाऊन सांगते की भाजपच्या सत्तेचा जो उन्माद चालू आहे, सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेलेली आहे, ती शिवसेना महिला आघाडी उतरवल्याशिवाय राहणार बिलकुल नाही। जर माफी मागितली नाही तर पुढच्या पाऊल तुमचं काय असणार? आम्ही जिथे त्या दिसतील तिथे त्यांना चपलाने झोडल्याशिवाय राहणार नाही। या बाईला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही। त्याला चप्पलचा हार घालायला पाहिजे। ते सन्मानच्या लायकीची नाही तिची, ते काहीतरी बोलते एवढे मोठे माणूस। आम्ही त्यांचा सन्मान करते आणि ते एकट्याच्या त्यांच्या अपमानाने आमच्या सर्व शिवसैनिकच्या आणि उद्धव साहेबचा पण अपमान आहे। ती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला कार्यकर्ता, तर तुम्ही बघू शकता तिथे एक मोठा बॅनर तयार केला आहे आणि याच्यावर चित्राताई यांच्या पोस्टर आणि चित्रा वाघ यांच्या विरोधात, त्यांच्या निषेधार्थ सध्या महिला कार्यकर्त्यांच्या आंदोलन अंधेरीमध्ये सुरू आहे। कॅमेरामॅन नरसिंहसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।